आज भीष्माचार्यांच्या अंतकाळी प्रत्यक्ष जगाचा बाप उभा आहे बरं का. केवढे भाग्यवान, केवढी श्रेष्ठ भक्ती असली पाहिजे. आणि आज भीष्माचार्यांनी जगाच्या बापाच्या पुढं प्राणत्याग केला. पण फार महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का तुम्हाला. जगाचा बाप जरी पुढं आहे तरी भीष्माचार्यांचा मृत्यू हा शरपंजरी पडूनच झाला. बाणाच्या टोकावर पडूनच मरावं लागलं. याचं कारण पुराणामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी लहानपणी एक सरडा फेकला होता, म्हणजे कुंपणावर म्हणजे काठ्यावर. त्याचं ते फल होतच. पण काही संतांनी बरं का एक दुसरा भाग सांगितलेला आहे. भीष्माचार्यांना शरपंजरी पडून का मरावं लागलं. दोन भाग सांगतो बरं का तुम्हाला. एक महाभारतातला भाग सांगतो आणि एक रामायणातला भाग सांगतो. ज्यावेळेस लंकेचा राजा रावण सीता मातेला पळून घेऊन चालला होता बरं का. एक पक्षी होता त्या जंगलामध्ये, त्याचं नाव जटायू. त्यानं पाहिलं कोण आहे हा निशाचर बरं का. पुढे सरसावला, पाहिलं तर लंकेचा राजा रावण बरं का. विचार करायला लागला कोण असेल बरं ही स्त्री. जटायूच्या लक्षात आलं बरं का, लंकेचा राजा रावण सीता मातेला घेऊन चाललेला आहे आणि एका स्त्रीचं रक्षण करण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. पण हा तर शूर आहे, सामर्थ्यवान आहे, ज्याच्या बंदीखान्यात 33 कोटी देव डांबून ठेवलेले होते. एवढं सामर्थ्य रावणाचं. जटायूला माहिती होतं या रावणाच्या पुढे मी काहीच नाही, माझा मृत्यू निश्चित आहे. पण एका स्त्रीचं रक्षण करण्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी पुढे गेलं पाहिजे. म्हणून जटायू नावाचा पक्षी सीता मातेचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावला आणि रावणानं पंखावर तलवारीचा घाव घातला. पंख तुटले, रक्ताच्या थारव्यात पडला जटायू नावाचा पक्षी. इकडे रामप्रभू लक्ष्मणाच्या सोबत सीता मातेचा शोध घ्यायला लागले. घेत आले तिथपर्यंत येऊन पाहिलं तर रक्ताच्या थारव्यात पडलेला जटायू नावाचा पक्षी दिसला. मांडीवर डोकं टेकवलं बरं का जटायूचं. विचारला प्रश्न, काका कशामुळे झाली म्हणे तुमची ही अवस्था. जटायूनं सांगितलं, प्रभू लंकेचा राजा रावण सीता मातेला आकाश मार्गाने आपल्या विमानात बसून घेऊन चालला होता. मी तिचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलो होतो, पण माझ्या पंखावर घाव घातला आणि मी रक्ताच्या थारव्यात पडलो म्हणे. परमात्म्याचं अंतकरण भरून आलं. सांगितलं जटायू घाबरू नको, तुला जसंच्या तसं करतो, थांब थोडा. रडायला लागला जटायू. सांगितलं नाही प्रभू, मला पूर्ववत जसंच्या तसं आता व्हायचं नाही. पण आज जे भाग्य प्राप्त होणार आहे ते भाग्य अयोध्येच्या राजा दशरथालाही प्राप्त झालेलं नाही. आज जगाच्या बापाच्या मांडीवर डोकं टिकून मृत्यू होण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे आणि हा योग मला गमवायचा नाही, हा चान्स मला गमवायचा नाही, मला पूर्ववत व्हायचं नाही बरं का. एवढं बोलला आणि जगाच्या बापाच्या मांडीवर डोकं टिकून मृत्यू झाला बरं का जटायू नावाच्या पक्षाचा. आणि इकडे भर सभेमध्ये दुःशासन वस्त्र ओढत होता. त्या सभेमधले बसलेले भीष्माचार्य पण प्रतिकार केला नाही, तोंडातून एकही शब्द काढला नाही. सामर्थ्य होतं, शक्ती होती हे त्यांना माहिती होतं. भीष्माचार्यांनी एक शब्द जरी तोंडातून काढला असता दुःशासन, तर दुःशासन जाग्यावर पडला असता. पण भीष्माचार्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही. परिणाम बाणाच्या टोकावर पडून मरावं लागलं बरं का. हे कारण आहे. एका स्त्रीचं रक्षण करण्यासाठी सामर्थ्य नसून सुद्धा जटायू धावला. परिणाम जगाच्या बापाच्या मांडीवर डोकं टेकून मृत्यू होण्याचं भाग्य प्राप्त झालं.